लोक म्हणतील. हा एक विचार कितीतरी लोकांची स्वप्न जन्म घेण्याआधीच संपवून टाकतो. लोक म्हणतील तू बदलली आहेस. लोक म्हणतील तू खूप पुढे जायचा प्रयत्न करतेस. लोक म्हणतील तुझ्याकडून काही होणार नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेव. लोकांचं काम आहे बोलणं. आणि तुझं काम आहे स्वतःचं आयुष्य घडवणं. जेव्हा तू शांत राहतेस तेव्हाही लोक बोलतात. आणि जेव्हा तू स्वतःसाठी उभी राहतेस तेव्हाही लोक बोलतात. मग का नाही स्वतःच्या स्वप्नांसाठी जगायचं? तू आयुष्यात किती वेळा स्वतःला थांबवलंस? फक्त या भीतीने की लोक काय म्हणतील. नवीन सुरुवात करायची होती, पण लोक हसतील म्हणून थांबलीस. मोठं स्वप्न बघायचं होतं, पण लोक नाव ठेवतील म्हणून मागे हटलीस. स्वतःसाठी जगायचं होतं, पण लोकांना खुश ठेवण्यात स्वतःलाच हरवून बसलीस. पण आता पुरे. कारण आयुष्य तुझं आहे. निर्णयही तुझे असले पाहिजे. लक्षात ठेव. झाड जितकं उंच वाढतं, तितकेच जास्त वारे त्याला सहन करावे लागतात. तसंच तू मोठी होण्याच्या मार्गावर आहेस म्हणूनच तुझ्यावर टीका होते. जे लोक आज तुझ्यावर हसतात, तेच लोक उद्या तुझ्या यशाच्या गोष्टी करतील. पण त्यासाठी आधी तुला स्वतःवर विश्वास ठेवावा लागेल. आरशात स्वतःकडे बघ आणि स्वतःलाच सांग, मी कोणाच्या मताने कमजोर होत नाही. मी देवाने बनवलेली एक शक्ती आहे. तुझ्या आयुष्यातील संघर्ष व्यर्थ नाहीत. तू आज जे अश्रू ढाळते आहेस, तेच उद्या तुझ्या ताकदीची कहाणी बनतील. देव कधीच कमजोर लोकांना कठीण परीक्षा देत नाही. कारण त्याला माहिती असतं, या वेदनेतून एक मजबूत व्यक्ती जन्म घेणार आहे. म्हणून लोकांच्या आवाजापेक्षा स्वतःच्या मनाचा आवाज ऐक. कारण तुझ्या आत एक अशी आग आहे, जी अंधारालाही प्रकाश देऊ शकते. उठ. स्वतःसाठी जगायला सुरुवात कर. कारण तुझ्या आयुष्याचा सर्वात सुंदर अध्याय अजून लिहिला जायचा आहे.